होईल. संग्राम 11 नितल संघ आपण लगेच फिल्डिंगची रचना करून घ्या आणि इथे करत टीम जॉनमन निलजे आपण बॅटिंगसाठी सलामी बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला प्रेक्षकांना सूचना, समोरचे प्रेक्षक व्यासपीठासमोर असलेले आपण थोडे बाजूला व्हा प्लीज, सहकार्य करा. सर्व प्रेक्षकांना सूचना की आपण समोरून बाजूला व्हायचंय. चला या स्पर्धेतून बघा सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. संग्राम 11 जानुमान नितलस क्रिकेट संघ लगेचच आपण शतरक्ष रचना करून घ्यायची आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जानुमान निलजे क्रिकेट संघाची सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्व महिला भगिनी या स्पर्धेतून सांगता घेतात खऱ्या अर्थाने. परंतु सुलभाताई गायकवाड मॅडम विद्यमान आमदार आपण सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आवर्जून आले. आपलं मनपूर्वक आम्ही जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. यस, चौथ्यांदा ज्यांना खऱ्या अर्थानं आमदार होण्याचं सौभाग्य लाभलं त्या अर्थातच गणपतशेठ गायकवाड यांच्या सौभाग्यवती आज आपण सुलभाताई यांना चौथ्यांदा आमदार म्हणून पाहतो. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. तर केतनसाठी हे पारितोषिक दिले गेले त्या अर्थातच 12-12 किंग अर्णव ट्रान्सपोर्टचे ओनर रोशन शेठ पाटील कोपरुली पनवेल आणि साई रक्षा ट्रान्सपोर्टचे ओनर सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे खंदे समर्थक यांच्या वतीनं 1212 रुपयाचं प्राइज केतनसाठी इथे देण्यात आलं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. डबल ट्रिपल हिंद केसरी सर्जा बायलाचे मालक निलेश शेठ प्रधान घोट, नाना शेठ प्रधान घोट, जगदीश कोहली आणि अरुण पाटील या चारही व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे. यावर सर्वांनी व्यासपीठावर सर्वांचं स्वागत आहे. यस, ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला ते छोटा सर्जा घोटचा त्या बैलाचे या ठिकाणी आपण नेतृत्व पाहतो. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. पुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी देखील सज्ज असतील जगदीश कोहली साहेब, अरुण पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. चला मॅच स्टार्ट करा. विनंती असेल पंचांना. सामन्याला सुरुवात करायची आहे. दत्ताशेठ पाटील निलजे यांचं आगमन झालेलं आहे. दादा मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तर श्रीधर शिवराम पाटील साहेब निलजे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी चौकार प्रत्येक संधी तो वाल्देश्वर एंटरप्राइजेस के ड्राइवर है, इनकी ओर से अगर एक ओवर में 3 छक्के लागते हैं कोई बल्लेबाज और 2 विकेट भी लेते हैं तो 1000 का इनाम है। चलिए अब चलते हैं मैदान की तरफ। पहला सेमीफाइनल खेला जा रहा है। टीम संग्राम 11 नितलास विपक्ष यहां पर जय हनुमान निलजे के बीच में। पहली गेंद के ऊपर यहां पर 2 रन बटोरे। ओमकार पाटिल केतन पाटिल बल्लेबाजी के मार्ग पर आते हुए ओमकार जरूर दौड़े थे, लेकिन देखेंगे इस बार बात करेंगे। ये शुरुआत काफी अच्छी नजर आती हुई विशाल पवार और केतन पाटिल ये जोड़ी मैदान के अंदर। तर महेंद्र धर्मा पाटील साहेब निलजे यांच्या वतीने सलग 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी टोटल 3000 रुपयाचं पारितोषिक असेल। 3 चौकार त्यांच्यासाठी देखील 3000 रुपये असेल। फलंदाजांना ही सुवर्ण संधी। चला बक्षीस अपन जे खेळाडू कामगिरी करते त्यांच्यासाठी नक्कीच देऊया। 2 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। प्रवीण मात्रे और सागर पाटिल, बहुत बड़ी उनको दोनों के बीच में अनुमान लगाया था वाकलन की पोगाव। चलिए इस बार ऑन साइड में खेलने का प्रयास। लॉन्ग का खिलाड़ी डीप में आकर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक बल्लेबाज के पास पर्याप्त समय था 1 रन लेने का और इसे 1 रनों की मदद से टीम का स्कोर यहां पर पहुंचा है। जय हनुमान 11 निलजे टीम का 3 रन। निलजे टीम के बल्लेबाज नितेश दोस्तों क्या दमदार बल्लेबाजी की है इस श्रृंखला में, और खास करके पिछले मुकाबले में महागुरु इस बल्लेबाज ने दमदार बल्लेबाजी की है। संग्राम 11 नितलास विपक्ष मैदान के अंदर ये सेमीफाइनल आप देख सकते हैं पहला, जहां पर जय हनुमान निलजे ये 2 टीमों के बीच में ताकतवर लड़ाई नजर आती हुई। देखिए जिस तरीके से नितेश का बल्लेबाजी का सवाल है, अभी डगआउट में सुरक्षित, लेकिन केतन और विशाल के ऊपर ये जिम्मेदारी है। लेफ्टी वर्सेस लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन मैदान के अंदर आप देख सकते हैं। बॉलर तैयार, अतुल काटे की ये गेंद लॉफ करने का प्रयास, फाइन लेग और लॉन्ग लेग के बीच में से गेंद जाती हुई सीमा रेखा पार दन करती हुई 4 रन। 11 नितलास की टीम की ताकत है गेंदबाजी,
और उतनी ही ताकत है जय हनुमान लीजिए टीम की बल्लेबाजी। और ये लीजिए बेहतरीन चौका मिलता हुआ और इसी 4 रनों की मदद से जय हनुमान नीलजे 11 टीम का स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ फिलहाल 7 रन। पावर पे का ये पहला ओवर, अगर पावर पे के ओवर में दमदार रन बना पाती है तो मैं कहूंगा कहीं ना कहीं ये मजबूत स्थिति फिलहाल बन सकती है। बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर ये शुरुआत काफी अच्छी नजर आती हुई। दो ताकतवर टीमें फाइनल के लिए प्रयास कर रही है। फिलहाल एक तो ट्रॉफी जरूर आएगी लेकिन चैंपियन का खिताब किसकी होगा उसके लिए ये लड़ाई नजर आती हुई। देखिए यहाँ पर डॉट बॉल की समाप्ति, लगभग डायरेक्ट हिट करने का प्रयास किया था, वहां पर मिड ऑन और मिड ऑफ तैनात है कि जब भी विकेट कीपर गेंद पकड़ते डॉट होने के बाद तो कभी कभी नॉन स्ट्राइकर खिलाड़ी आगे दौड़ने का प्रयास करते रन के लिए, तो डायरेक्ट हिट करने का प्रयास था वहां पर राहुल का, इसलिए उसकी वजह से गुस्सा हुए थे मिड ऑफ और मिड ऑन के खिलाड़ी की तरफ। डॉट बॉल की समाप्ति। लीडिंग एज, चलिए मौका था शॉर्ट पॉइंट के खिलाड़ी के पास लेकिन थोड़ी सी दूर रहे, एक रन तो पूरा दूसरे का प्रयास कर रहे और तब तक वहां पर 2 रन पुरे। तर सन्मान्य अरुण धर्मा पाटील साहेब यांच्या वतीनं सलग 3 षटकार आणि 3 चौकार जर ठोकले फलंदाजानं तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल। जगदीश शिवराम पाटील साहेब यांच्या वतीने देखील सलग 3 षटकार आणि 3 चौकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक। चलिए बॉलर होंगे तैयार अतुल काटे। पैरों पर डालने का इरादा जरूर था लेकिन लेग स्टंप छोड़ा इस गेंद, अंपायर ने व्हाइट बॉल का करार घोषित कर दिया है। व्हाइट की मदद से टीम का फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर बना है 10 रन। पावर पे का यह पहला ओवर है। बघा नितलास संघाचा एक छोटा प्रेक्षक आलाय, तो सांगतोय नितलासला 1000 रुपये, पण कशासाठी? तर धर्माशेठ पावशे नितलस यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक। लेकिन इस बार गेंद को खेला है सीमा रेखा पार, 4 रन और पहले पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 14 रन बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर जय हनुमान नीलजे टीम। वाल्देश्वर एंटरप्राइजेस के जो मेरे ख्याल से जेसीबी ऑपरेटर है और ये उनके हाइवर ड्राइवर है, इनके ओर से भी देखिए कितना इनामों की राशि लगाई जा रही है। योगेश शेठ मड़वी हमारे देख सकते हैं, रामचंद्र मड़वी प्रतिष्ठान के दमदार ऑर्गेनाइजर जिनके ओर से काफी कमाल की टूर्नामेंट हमने देखते हैं, हर साल देखते हैं। चलिए वाल्देश्वर एंटरप्राइजेस के जो सभी प्रोपराइटर है, ड्राइवर है, इनके ओर से ये 1500 रुपए का इनाम दिया जाएगा। फिलहाल यहाँ पर दमदार गेंदबाजी का प्रदर्शन जरूर था लेकिन पहले पावर प्ले में कमाल के रन मिले, 14 रन मिले और प्रमोद पावशे एमआईडीसी विभाग का लसित मलिंगा जिसे कहा जाता है, वो लसित मलिंगा गेंदबाजी के मार्ग पर न दांडा न शेंडा, डायरेक्ट बूंदा डालने की आदत इस गेंदबाज की है। पहली गेंद लेकर तैयार, तो पहली गेंद जड़ में जरूर डाली थी, लॉन्ग ऑन में फील्डर मौजूद है, वहां पर उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक बल्लेबाज के पास 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 1 रनों की मदद से पहले हाफ में बल्लेबाजी करती हुई जय हनुमान नितलस टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 15 रन। पिछले मुकाबले में केतन माथे ने दमदार बल्लेबाजी की, अर्धशतक ठोका इस श्रृंखला का और अर्धशतक ठोकते हुए दर्शकों को दिल जीता और खास करके उनके जो फैन फॉलोअर्स होते हैं उनको भी काफी खुश किया उन्होंने। स्क्रीनवरती पाहताय तुम्ही वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आमदार चषक 2025 रोशन शेठ पाटील 12-12 किंग, 2 बाईक धनंजय शेठ पाटील लक्ष्मण शेठ पाटील, रमेश शेठ गणपत शेठ पाटील यांच्या वतीने ही बाईक तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहू शकाल। रोशन शेठ 12-12 किंग यांची ही स्पर्धा कोपरोली पनवेल। जल में डालने का प्रयास, बढ़िया हिट, फ्लिक किया लॉन्ग ऑन और वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद सीमा रेखा पार, 6 रन।
बल्लेबाजी का प्रदर्शन नजर आता हुआ फिलहाल यहाँ पर काफी मजबूत स्थिति में नजर आती हुई पहले सत्र में बल्लेबाजी करती हुई टीम जय हनुमान नीलजे टीम ने पहला मुकाबला आज के रात्रि का यानी कि सुपर 8 का जीता स्कायरा 11 हेडुटने के खिलाफ। एक और बड़ा ऐसा लगता है कि दिवाली में पटाखे फूट रहे हैं, वही मैदान के अंदर अब बल्ले और गेंद के बीच में काफी अच्छा संपर्क, सीमा रेखा पार, दैट्स अ बिग हिट। संगीत ऐकल्यानंतर आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो आणि आपण पाहू शकाल आज सरपंच चषकाचा मान मिळालाय आणि त्या पद्धतीने आपण त्यांची वाटचाल पाहू शकाल। अगदी गावातून संपूर्ण असा एकही व्यक्ती नाहीये की या व्यासपीठावरती आला नाही। आज प्रत्येक गावातील प्रत्येक मान्यवरांना प्रत्येक ज्येष्ठांनी या व्यासपीठावर उपस्थिती दाखवली। आज आईच्या नावानं आज त्यांच्या मातोश्री मंदाबाई नारायण पाटील जरी आपल्यामध्ये नसतील परंतु आज तुम्ही पाहू शकाल त्यांना या स्पर्धेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्या आईचा उजाला खरं तर देण्यासाठी त्यांना तुम्ही सातत्याने स्क्रीनवरती पाहताय। श्रीधर शिवराम पाटील साहेब निलजे यांच्या वतीनं प्रत्येक 6 ला 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिला जाईल। चलिए यहाँ पर दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन, टीम का टोटल स्कोर 27 रन। मान्यवरांचं इथे आगमन होत आहे। सन्माननीय भूमी इंडिया बिल्डर्स समीर शेठ पाटील नेरे येणाऱ्या 17 फेब्रुवारीला स्वर्गीय शंकर शेठ पाटील यांच्या नावाने ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल आणि समीर शेठ पाटील नेरे यांचं इथे आगमन झालेलं आहे। समीर शेठ यावं आपण व्यासपीठावर, मनपूर्वक आपलं स्वागत आहे। बोलो तैयार हो। लसित मलिंगा के खिलाफ ये कमाल की बल्लेबाजी नजर आती हुई, ऐसा लग रहा है कि दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए। चले इस बार आप देख सकते हैं सिंगल मिलेगा और सिंगल्स की मदद से रन संख्या 28 रन। ये लीजिए हमारे योगेश दादा मड़वी जो पूरी तरीके से स्वर्गीय रामचंद्र मड़वी प्रतिष्ठान की दमदार टूर्नामेंट देखती है। टॉस विनर कैप्टन के लिए कूलर, आईवा प्रेक्षक कमाल कैच के लिए 2 व्हीलर बाइक हमने देखी। अंपायरों के लिए 2 व्हीलर बाइक, कमेंटेटर होंगे यानी ये राजेश होंगे, हमारे अजय शेठ होंगे, बालकृष्ण दादा है, उनका स्वागत करेंगे। 28 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। विशाल पवार की तूफानी बल्लेबाजी इस वक्त मैदान के अंदर नजर आती हुई। इस बार हवा में गेंद है, मौका बनेगा खुद गेंदबाज अपने फॉलो थ्रू में, लेकिन आसान नहीं होता किसी भी गेंदबाज को अपने फॉलो थ्रू में। और रन बन सकता था लेकिन मना कर दिया वहां पर केतन ने। चलिए वहां पर रन मिलेंगे मात्र केवल 1 और 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 29-29 रनों के ऊपर फिलहाल स्कोर यहां पर पहुंचता हुआ। काफी मजबूत स्थिति नजर आती हुई, जिस तरीके से बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर ये रन जो मैदान के अंदर बन रहे हैं। कुमार साईश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शंकर सिद्धराम पाटील स्मृती 2025 जीतू 11 जय हनुमान नेरे आयोजित ही दमदार स्पर्धा तुम्ही पाहताय। समीर पाटील भूमी इंडिया बिल्डर्स एंड डेवलपर्स, जबरदस्त फाइट। अगर ये मैच नीलजे 11 टीम जीतती है तो अजय एकनाथ पाटिल साहब इनके ओर से 5000 का इनाम बिल्कुल यहां पर दिया जाएगा। गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज तैयार होते हुए प्रमोद पावशे अब तक थोड़े से महंगे साबित। लो फुल टॉस बॉल, अपील तो की गई थी लेकिन चलिए वहां पर रन मात्र कंप्लीट हुआ या नहीं, लेकिन थर्ड अंपायर का निर्णय यहां पर देते हुए चलिए तीसरे अंपायर आइए। तीसरे अंपायर की मांग की गई है, देखेंगे निर्णय क्या होगा। जहां पर आखिरी गेंद थी इस ओवर की और ये रनआउट के लिए तीसरे अंपायर की तरफ डीआरएस लिया जा रहा है। नीलजे विपक्ष जय हनुमान संग्राम 11 नितलास, दो टीमों के बीच में ताकतवर लड़ाई। जिस टीम ने यानी कि संग्राम 11 नितलास टीम ने अब तक शानदार गेंदबाजी की श्रृंखला में, उसी टीम के खिलाफ जय हनुमान नीलजे टीम के बल्लेबाज काफी दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन देते हुए। डिसीजन पेंडिंग होगा, बिल्कुल चारों तरफ से एंगल से चेक किया जाएगा। 4 कैमरे की सहायता से ये टूर्नामेंट कवर की जा रही है और कहीं ना कहीं चारों एंगल से चेक करते हुए ये निर्णय आपके पास तुरंत पहुंचाया जाएगा। यस, थर्ड अंपायर डिसीजन, बैट्समैन होंगे आउट, यानी कि बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर और यह पहला करारा झटका दूसरे ओवर में लगता हुआ टीम जय हनुमान नितलास। 2 ओवर का खेल समाप्त, माफ कीजिएगा, जय हनुमान निलजे 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। तर इथे आपल्याकडे आता बेल आहे, मान्यवरांचा सन्मान करू। नित्य दादा या, योग्य दादा मडवी, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे ऑर्गनायझर आहेत। योग्य दादा आपला सन्मान केला जाईल आणि त्यांच्या समेत पाहतो आमचे बालकृष्ण पाटील, राजेश पाटील, जयेश पाटील,
पाण्याची व्यवस्था खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पुरवण्यात आली. त्रिवेणी संगमचं स्वागत आहे. योगीदादा मडवी यांचा सन्मान इथे केला जाईल. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि चषक क्रिकेट रामचंद्र मडवी चषक 2024 या स्पर्धेचे ते दमदार यशस्वी आयोजक आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाते. ओ टू कॉमेंट्री बॉक्स रॉकस्टार प्रवीण. पंडित शेठ नारायण यांचं आगमन झालेलं आहे. शांततेचे प्रतीक. दादा या आपलं स्वागत केलं जाईल. तो बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ. 2 ओवर में रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 29. अब नए बल्लेबाज आएंगे नितेश पाटिल कि दोस्तों इस बल्लेबाज ने कयामत का कहर मचाया था. वही बल्लेबाज मैदान के अंदर पिछले मैच में 48 रनों की धुआंधार पारी खेली थी. वही बल्लेबाज अब मैदान के अंदर आता हुआ नितेश पाटिल. सायरा 11 जय हनुमान माफ किया सायरा 11 पोगाव टीम वाकरण के खिलाफ खेली थी, लेकिन इस बार जय हनुमान नीलजे टीम मैदान के अंदर खेल रही है. जिस तरीके से हमारे आयोजक नितेश शेठ पाटिल इनके ही साले साहब की ये टीम है और निश्चित तौर पर काफी कमाल का योगदान इनके ओर से नजर आता हुआ. विशाल पवार स्ट्राइक इन पर 8 गेंदों में 22 बनाए. फ्रेश बैट्समैन देख सकते हैं नितेश पाटिल जो नॉन स्ट्राइक इन पर खड़े. फिलहाल विशाल तैयार. तेज रफ्तार गेंद काफी जोर से यहां पर फेंकी हुई गेंद थी, जहां पर डॉट बॉल की समाप्ति. एक आध ओवर यहां पर चाहिए संग्राम 11 नितलास टीम को जो यहां पर कमबैक कर सके और कहीं ना कहीं ये ओवर में कमबैक करने का प्रयास करेगी. गेंदबाजी के मार्ग पर साहिल दरे ग्रेट ऑलराउंडर के तौर पर हमेशा नवाजा जाता है. बल्लेबाजी की नौबत आती है तो करते हैं बल्लेबाजी, लेकिन गेंदबाजी भी उतनी ताकतवर जानी जाती है. डॉट बॉल की समाप्ति. पेस है उनके पास, रफ्तार के साथ गिरफ्तार करते हैं और कहीं ना कहीं यही कुछ नजर आया इस वक्त पहली गेंद के ऊपर. तेज बॉल. विकेट कीपर की तारीफ करेंगे कप्तान राहुल की, लेकिन थोड़े से लड़खड़ाते हुए नजर आए. तब तक वहां पर दिनेश पावसे थे, माफ कीजिएगा. तब तक वहां पर 2 रन 1 रन पूरा 1+1 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से टीम का स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 1 विकेट के नुकसान के ऊपर 31 रन. नेक्स्ट मैच सेमीफाइनल नंबर 2 आपके सामने नजर आएगी. रुचित पाटिल को देख सकते हैं कि दोस्तों यहां पर काफी बड़े सूरज पाटिल के फैन के तौर पर जाने जाते हैं, उनका स्वागत है. नेक्स्ट मैच तनिष्का 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन और उनके खिलाफ खेलेगी भूमि 11 मांडा. दोनों भी कप्तानों से माफ कीजिएगा A1 जोड़ी आरसीसी पेट जिन्होंने मांडा टीम को परास्त किया. दोनों भी कप्तानों से गुजारिश करेंगे कि टॉस के लिए आप तुरंत संपर्क करें. बिग फाइट आरसीसी पेट A1 जोड़ी पुरस्कृत और उनके खिलाफ खेलेगी जीजी स्पोर्ट्स तनिष्का 11 वाकलन. दोनों भी टीमों के कप्तान बिल्कुल आप टॉस के लिए संपर्क करें. मंडा टीम को परास्त किया पेट टीम ने, लेकिन इस बार कैच लेने का मौका जरूर था और ये कैच ड्रॉप. देखिए इस तरीके के कैचेस अगर आप छोड़ेंगे तो मुश्किल होगी. और कैच भी किसका छोड़ा है? नितेश पाटिल का. जिस नितेश पाटिल ने 48 रनों की दमदार पारी खेली थी उस नितेश का ये कैच छोड़ा. कैलासवासी सन्नी सुभाष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सुमित म्हात्रे यांच्याकडून 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. चलिए बिल्कुल यहां पर बॉलर तैयार होते हुए अच्छा कमबैक यहां पर साहिल दरे अपने टीम के लिए करते हुए. आसान भी है नहीं, लेकिन देखेंगे नितेश को मिला हुआ जीवनदान क्या चले के ऊपर नमक छड़ेंगे. तेज बॉल फास्ट एंड फ्यूरियस बांध कर रखा इस बल्लेबाज को. बेड़िया पूरी तरीके से बांध कर रखी इसके पैरों में और मौका नहीं दे पा रहे. डॉट बॉल की समाप्ति. साहिल दरे कितनी तेज गेंदें फेंक रहे हैं और पूरी तरीके से यहां पर बीट करते हुए डॉट बॉल की समाप्ति. कैलास शेठ पावसे बामाले यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. बघा मी 4 व्यक्तिमत्वांना गणेश शेठ ठाकरे पागडेपाडा अशोक शेठ सालवी खोनी, रघुनाथ पाटील खोनी आणि रवी भंडारी या 4 व्यक्तिमत्वांचा इथे सन्मान केला जाईल. या ओ टू कमेंट्री बॉक्स. 31 रन बने स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान के ऊपर. साहिल धरे गेंदबाजी के मार्ग पर अपना प्रदर्शन दिखाते हुए एक इनफॉर्म बल्लेबाज, जिस बल्लेबाज ने काफी धुआंधार बल्लेबाजी की है. नितेश तैयार और तेज बॉल डालने का प्रयास जरूर किया था, शायद लेग स्टंप छोड़ा इस गेंद में. अंपायर ने व्हाइट बॉल का करार घोषित कर दिया. एक्स्ट्रास में बढ़ोतरी 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 32. तर योगेश मडवी साहेब, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक रजा घेत असताना राजेश भाई आणि त्यांच्या समेत आमचे बालकृष्ण दादा या स्पर्धेतून रजा घेत असताना सत्कार पाहता तुम्ही स्क्रीनवरती. मान्यवर सातत्याने नितीन मडवी साहेब
हितेंद्रभाई मडवी कुठे चॉकलेट बॉय हितेंद्र मडवी देखील होते, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो। लेकिन इस बार शेर को कितनी देर तक खामोश रखोगे, और आखिरकार नितेश पाटिल के बल्ले से ये दमदार हिट 6 रन। पाटिल साहब इनके ओर से नितेश के लिए सुवर्ण मौका है, लगातार 3 छक्के दागते तो 1000 रुपए का इनाम, यानी कि लगातार दबाव बना रहे थे साहिल दरे और आखिरकार ऐसी गेंद मिली जो आत्मविश्वास बढ़ा सकता है नितेश पाटिल के बल्लेबाजी का। बोलो फिर से एक बार साहिल तैयार ऑन द विकेट से, ये भी टाइमिंग लाजवाब, विश्वास नहीं हो रहा ये गेंद के ऊपर, कितनी खूबसूरत अंदाज से गेंद को खेला और सीधा गेंद मिड विकेट सीमा रेखा पार, मॅक्झिमम 6 रन। नितेश साठी स्वर्ण संध्या बघा, लागोपाठ 3 षटकारांसाठी सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। रन बने स्कोर कार्ड के ऊपर, स्क्रीनवरती तुम्ही पाहताय गोल्डन मॅन। बघा आता जर षटकार आला तर भरपूर पारितोषिक, ज्यांनी पारितोषिक लावलेत ना त्यांनी आता तैयार, जर षटकार आला तर चलिए मौका है बल्लेबाज के पास, लगातार 2 छक्के नितेश पाटिल के बल्ले से, ये लीजिए, लेकिन इस बार ये छक्का नहीं होगा। बड़ा शॉट तो खेला था उन्होंने, लेकिन सीधा लॉन्ग ऑन के बीच में गेंद को रोका गया और इसी के साथ ओवर नंबर समाप्त हो चुका है। तीसरा 3 ओवर की समाप्ति के बाद 15.00 की रन रेट से 45 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर जय हनुमान न्यूजे टीम। जीजी स्पोर्ट वाकलन विपक्ष येवन जोडी आरसीसी पेठ क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। बिग फाईट असणारे बघा, एक संघ असणारे रायगड जिल्ह्यातील प्रतिभाशाली संघ म्हणून पेठ क्रिकेट संघाकडे बघितलं जातो, तर एका बाजूला ठाणे ग्रामीण मधला एक दादा संघ, ताकदवर संघ म्हणून खऱ्या अर्थाने वाकलन क्रिकेट संघाकडे सातत्याने पाहिलं जातो। म्हणजे लढत अतिशय दमदार होणार, मैत्रीपूर्ण लढत, परंतु संघर्ष बघायला मिळेल। ओ टू कमेंट्री बॉक्स। चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतो, एवन जोडी पुरस्कृत आरसीसी पेठ आणि तनिष्का 11 वाकलन। तर वैभव पाटील आणि विठ्ठल दादा या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मानित केलं जाईल। तनिष्का 11 वाकलन म्हटल्यानंतर आपण नेहमीच पाहतो की ज्या पद्धतीने आमचे बोडके साहेब यांच्या वतीने जयेंद्र शेठ बोडके साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय, आणि अगदी आपण कर्जत मध्ये गेलात, धावसंख्या झाली होती 45। कर्जत मध्ये गेल्यानंतर तनिष्का 11 सालवड संघाचे पुरस्कृत गणेशजी कदम साहेब हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो। 45 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, पारी का ये आखिरी ओवर, स्लॉग ओवर, जहां पर गेंदबाजी के लिए स्वप्निल गायकवाड़ आएंगे और देखेंगे सामने बल्लेबाज नितेश पाटिल। एक जलजला कहा जाता है नीलजे टीम का। पहली गेंद टप्पा पीछे था, ऑफ स्टंप से काफी बाहर, अंपायर ने इस गेंद को बिल्कुल वाइड बॉल करार घोषित कर दिया। वाइड की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई और इसे 1 रनों की मदद से टीम का स्कोर यहां पर स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ 46 रन। ये लीजिए लगातार सम्मान किए जा रहे, क्योंकि मेहमान उतने हैं कि उनका स्वागत करना भी हमारे आयोजकर्ताओं का परम कर्तव्य होता है। ऐसे ही नितेश पाटिल घोट इनके टूर्नामेंट देखी थी, 1000 लोगों का सम्मान किया था मां गुरु ने, और आज वैसे ही हर एक मेहमान का सम्मान यहां पर किया जा रहा है। नितेश पाटिल इनके ओर से हाफ ट्रैकर की बॉल, वेट एंड वॉच, मिड विकेट के ऊपर से, दैट्स अ क्लियर हिट आउट ऑफ द पार्क, दैट्स अ 6। नामवंत क्रिकेट समालोचक कुणाल दाते सर यांच्याकडून एक फरमाईश आलेली त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने की गणराचा जल्लोष झाला पाहिजे। बोला गणपती बाप्पा मोरया। तर मोहन राघव पाटील साहेब यांच्या वतीने सलग 3 षटकारांसाठी 3000 रुपये आणि सलग 3 चौकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक
महागुरु पाहू शकाल मित्रांनो की ज्या पद्धतीनं आपण डबल हिंद केसरी महागुरु यांना आपण पाहूया, कारण नारायण राणे पुरस्कृत आणि सुनील गावस्कर पुरस्कृत सन्मान आपण त्यांच्याकडे पाहतो आणि सातत्याने त्यांचा फेवरेट गणपती बाप्पा मोरया जी प्रेक्षकांची फरमाइश असते आणि ते तुम्ही ऐकलत. तो चलिए बिल्कुल 52 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, लेकिन महागुरु अनिल शेठ डोपरी इनकी भी फरमाइश आ चुकी है कि जय श्री राम का नारा भी हो जाए. बोला जय श्री राम. क्या बात है, भारत का बच्चा बच्चा बोलेगा जय श्री राम आणि तो नारा तुम्ही महागुरु यांच्या माध्यमातून पाहताय. बोला गणपति बाप्पा मोरया. ये लीजिए आवाज के बेताज बादशाह जिन्हें कहा जाता है स्वप्निल गायकवाड़. पहली गेंद वाइड, दूसरी गेंद के ऊपर छक्का, यानी कि दबाव जरूर है उनके ऊपर, दबाव से हटकर गेंदबाजी करनी पड़ेगी. ये लीजिए एक और बड़ा शॉट, धमाका हो रहा है मैदान के ऊपर. नितेश पाटिल का छोड़ा हुआ कैच, उसकी कीमत गिन रही है मैदान के अंदर. संग्राम 11 नितलास टीम ठोक दीजिए. ऐसा लग रहा है जो केतन मात्रे ने पारी खेली थी बिल्कुल वही पारी मैदान के अंदर नजर आती हुई नीतीश की ओर से. चंद भी पहली 2 गेंदें डॉट खेली थी और उसके बाद 7 गेंदों में ये 22 रनों की धुआंधार पारी नजर आती हुई. 58 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. महागुरु हार छक्के के लिए नितेश शेठ पाटिल वालदेश्वर एंटरप्राइजेस इनकी ओर से 1000 का इनाम और एक तरफ नितेश पाटिल बल्लेबाज आहे. बघा उघड्या डोळ्याने पाहिलेलं स्वप्न आज नितेशदादा पाटील यांचं सत्यात साकारत असताना त्यांच्या सौभाग्यवती आज सरपंच पाहताय. प्रत्येक गावातील वरिष्ठ ज्येष्ठ मान्यवर या व्यासपीठावर येऊन गेला. मान्यवरांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळाली आणि आज संपूर्ण त्यांचा मित्र परिवार या स्पर्धेसाठी दमदार. आज वंदाबाई नारायण पाटील यांच्या मातोश्री नाही आहेत परंतु त्यांच्या आठवण उजाला देत असताना मैदानावरती हाफ ट्रैकर की बॉल, लेकिन इस बार मौका बना है खिलाड़ी गेंद के नीचे. ओ ये रिले कैच बन सकता था, बन सकता था, कैच ऑफ द टूर्नामेंट बन सकता था. राहुल थे वहां पर कप्तान, जो बिल्कुल लगभग एक्शन रिप्ले आप देखिए मेरे भाई, ये जो कैच है ना वो बिल्कुल बन सकता था, बिल्कुल बन सकता था. कैच के कुणाल के हाथों से पूरी तरीके से छूटी, कवर के लिए रीले के लिए आए थे वहां पर कप्तान राहुल, मात्र चलिए जीवन दान मिला. रन मिलेगा इस गेंद के ऊपर मेरे ख्याल से केवल एक, दूसरे में तब्दील करना चाहिए था. गणेश दादा जोशी को देख सकते हो दोस्तों. नितीन पाटील प्रत्येक षटकारासाठी यांच्या वतीने 500 रुपयाचा पारितोषिक. एकच नाद बैलगाडा शर्यत उसाडणे गाव शर्यत ग्रुप गुरुनाथ आणि त्यांच्या सहकार्यांचं दादा इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सचिन दादा भंडारी मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. आणि गणेश जोशी पेठ यांचं आगमन झालेलं आहे. गणेश जोशी आपले स्वागत आहे. गेंदबाज फिर से एक बार तैयार होते हुए और चलिए बड़ा शॉट खेलने का प्रयास, विकेट कीपर के द्वारा थोड़ी सी गलती नजर आती हुई. तब तक 1 रन पूरा होता हुआ 1 रनों की मदद से लेग बाय का इशारा 60 रन बनेंगे. गणेश दादा जोशी तुम्ही यांना पाहता मित्रांनो, ज्याने आजही संपूर्ण आरसीसी पेठला एकत्रित ठेवलं. पराभवाच्या वेळी आणि विजयाच्या वेळी संकट कालामध्ये नेहमीच ज्यांची साथ राहिली ते गणेश दादा जोशी यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. बंटी जोशी सोबत थोडीशी चर्चा करत असताना त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. आमचे विशाल दादा असतील, आमचे सोला सिंग रणजित दादा असतील, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमचे विवेक असतील ज्यांनी नेहमीच योगदान दिलं या संघाला, त्यांचं सहर्ष स्वागत. आमचे गुड्डू असतील, गुड्डू आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. चलिए यहाँ पर 1 रन मिलेगा, दूसरे की कोशिश यहाँ पर हो रही है, लेकिन चलिए अंपायर कह रहे हैं कि ये स्ट्राइक रोटेशन नहीं होगी, शायद 1 रन मिलेगा. यस महागुरु. तो चलिए बिल्कुल 1 ही रन मिलेगा. 1 रनों की मदद से टीम का स्कोर पहुंचा 61. आखिरी गेंद बची है, आखिरी गेंद के ऊपर क्या कोई बड़ा नंबर यहां पर आएगा? टारगेट तो बहुत बड़ा है लेकिन संग्राम 11 नितलास टीम की भी ताकत है बल्लेबाजी. राहुल जैसे बल्लेबाज के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारियां बनेगी. आखिरी गेंद, आखिरी गेंद के ऊपर विकेट कीपर ने की है गलती और ये वाइड +4. किस्मत के मुफ्त रन मिलेंगे 5, सीमा पार 4 रन.
क्रिकेट संघाचे संघनायक उपस्थित आहेत. मोतीराम दादा भोईर वाकलन, तनिष्का 11 जीजी स्पोर्ट वाकलन. मोतीराम दादा या नाणेफेकीसाठी. चला दोन्ही कॅप्टन या टॉस करण्यासाठी सेकंड सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल. तनिष्का 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन म्हणजे महेंद्र शेठ बोडके यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय. चिंचपाडा कल्याण येथून बिलॉंग करतात आणि त्यांचे प्रतिस्पर्धी A1 जोडी सुकेशजी डाकी साहेब निलेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला RCC पेट क्रिकेट संघ. आखिरी गेंद के ऊपर बड़ा शॉट खेला है. स्क्वेयर लेग में खिलाड़ी मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे मात्र केवल 1 रन आणि पहिली 4 षटके इथे कंप्लीट होत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतात त्या 67 आणि 68 धावांचा टार्गेट. तर रंगाबाईसाठी निखिल शेठ पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. रंगाबाई मनपूर्वक तुमचं अभिनंदन. मान्यवरांचा तत्पूर्वी इथे सन्मान केला जाणार आहे. निवृत्ती पाटील माजी सरपंच निलजय, प्रकाश पाटील माजी उपसरपंच निलजय, दत्ता पाटील समाजसेवक, गुरु पाटील उसाटणे, सचिन भंडारी उसाटणे आणि गणेश जोशी या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. या निलजवाले या प्रथमतः दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे. RCC A1 जोडी RCC पेठ या माजी सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करू. A1 जोडी अर्थात सुकेतदादा डाकी, निलेश पाटील, अंजूर भिवंडी A1 जोडी त्यांनी पुरस्कृत केलेला संघ हा पेठ संघ. तर एका बाजूला तनिष्का 11 जीजी स्पोर्ट वाकलन. नाणेफेक पेठ क्रिकेट संघ. फक्त बंटी आपला डिसिजन फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि वाकलन क्रिकेट संघाला गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. नितीदाचा सन्मान करा. आपण बेल कमी आपल्याकडे बघा. निवृत्ती पाटील माजी सरपंच निलजय, नारायण शेठ नितीदादा करा सन्मान. सन्माननीय निलजय ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निवृत्तीदादा पाटील यांचा येतोची सन्मान सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. आपली हिंदू संस्कृती आहे की अतिथी देवो भव, मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाहते सुमनांजली, स्वागत नसे हा तर हा एक जीवाला, आणि तुम्हा सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. सन्माननीय सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचा हा दैदित्यमान सोहळा. सन्माननीय इथे प्रकाशदादा पाटील माजी उपसरपंच निलजय, प्रकाशदादा या आपला सन्मान इथे केला जाईल. दत्ता पाटील समाजसेवक निलजय या त्रिवेणी संगमचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. निखिल बघा बंधू प्रेम राम लखनची जोडी पाहतो. एका बाजूला नितेश तर एका बाजूला निखिल. बंधू प्रेम राम लक्ष्मण खऱ्या अर्थाने बघा निश्चित स्वरूपात इथे सन्मान केला जात आहे. त्यानंतर दत्ता पाटील या समाजसेवक आहेत खऱ्या अर्थाने. मैदानाकडे बोलायचे बघा. क्षेत्ररक्षण रचना ज्या हनुमान निलजय क्रिकेट संघ बेल कमी आहे रचना करून घ्यावी. या दत्ता पाटील यांचा सन्मान इथे केला जात आहे. बघा आमचे देवानंद पाटील निलजय त्यांचं निमंत्रण स्वीकारून आज सर्व सहकारी आलेले आहेत. त्यानंतर बैलगाडा ग्रुप आदरणीय गुरुदादा पाटील उसाडणे, सचिन भंडारी यांचा सन्मान केला जाईल. या बैलगाडा संघटना की आम्ही कधीच नसतो माग, साऱ्या अड्ड्यात लावतो आग, एकच नाद बैलगाडा शर्यत. बघा आमचे आणि त्यांच्या वतीने भिल्ला बैलाचे मालक सचिन आणि गुरुनाथ दादा आणि आज त्यांचा बैली खऱ्या अर्थाने त्यांनी विजय प्राप्त केला. त्यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा इथे आमच्या समर्थन ग्रुपसाठी जमा झालेला आहे. मनपूर्वक आभार. बघा मित्रांनो बैलगाडा शर्यत की एकच नाद बैलगाडा शर्यत, आम्ही कधीच नसतो माग, साऱ्या अड्ड्यात उसाडण्याच्या अड्ड्यात लावतो आग, असे बैलगाडा शर्यतीमध्ये ज्यांचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदराने घेतला जातो बैलगाडा शर्यत, ते आमचे सचिन दादा आणि गुरुदादांचा सन्मान इथे केला जात आहे. नितीदादा करा त्यांचा सन्मान. आपल्याकडे बेल आता कमी आहे. सलामीर जोडी मैदानामध्ये संग्राम 11 जानुमान नितलस आपली सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करावी. निश्चित स्वरूपात अतिशय दमदार क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेले आहे. नितलस क्रिकेट संघाला शुभेच्छा खऱ्या अर्थाने सपोर्ट करण्यासाठी माजी सरपंच गुरुनाथ खऱ्या अर्थाने शरददादा पावशांना पाहतो. एका बाजूला हरिभक्त पर्यंत श्री धर्माशेठ पावशे त्या आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेत आहे. प्रतीक चौधरी नितलस या प्रतीक दादा या आपला सन्मानित केला जाईल. शुभेच्छा त्यांच्या वतीने. का सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करावी. संग्राम 11 जानुमान नितलस
शांततेचे प्रतीक आहेत. या तुम्हा सर्वांचा सन्मान धर्माशेठ पावशी नितलस. दादा या आपला सन्मान केला जाईल. या क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व धर्माशेठ पावशी नितलस यांचा सन्मान केला जाईल. आणि सामन्याकडे लगेचच बोलणार आमचे परममित्र योगेश मडवी. आपण समालोचन सुरुवात करायची आहे. यापूर्वी नाणेफेक इथे संपन्न झाली खऱ्या अर्थाने. पेठ क्रिकेट संघ यवन जोडी अर्थात यवन जोडी पेठ क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय स्वीकारलेला आहे. आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ तनिष्का 11 जिजिस्पोर्ट वाकलन क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स योगेश मडवी. तर बघा सामना सुरू होण्याच्या अगोदर प्रत्येक विकेटसाठी महेंद्र पाटील आणि निवृत्ती पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज असेल. त्यानंतर आमचे गोपीनाथ शांताराम पाटील निलजे यांच्याकडून 3 विकेटसाठी 3000चं प्राइज असेल विकेट हॅट्रिकला. त्यानंतर जगदीश शिवराम पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 2000 रुपयाचं प्राइज. जनाबाई नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ योगेश पाटील नागेश दादा पाटील यांना हॅट्रिकसाठी 5000 रुपये असतील. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये असतील. या प्रकारे बक्षीस असेल. तर नक्कीच युट्यूबच्या माध्यमात आमचे मित्र संदीप मडवी बालगाव नक्कीच बालगावचा राजा ऑर्केस्ट्राचे प्रोप्रायटर संदीप दादा मडवी मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया आणि जाऊया मैदानावरती. जीत केले लक्ष आहे 68 रणुका कैलासाची सनी सुभाष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सुमित म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं प्राइज. संग्राम 11 नितलस क्रिकेट संघाच्या फलंदाजांना षटकार हॅट्रिक साठी धर्माशेठ पावशांच्या वतीने 1500 रुपयाचं कॅश प्राइज आणि चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. थँक्यू. जिंकण्यासाठी आपण पाहतो 68 धावेचं लक्ष मनाची बालगुण येते. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. संग्राम 11 नितलस टीम कडून प्रत्येक सांगणे आणि राहुल काटे. सामना स्टार्ट. पहिला चेंडू हवेमध्ये आणि ते कब पॉइंट रिझन मध्ये फिल्डर बॉलचा पाठलाग करतात तोपर्यंत ते 2 धाबा कंप्लीट झाल्या. जोपर्यंत चेंडू कबर बाउंड्री लाईनच्या भोवती फील्ड होईल तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी एकवटले गेलेत आणि अकाउंट ओपन केलाय ऍज द ओपनर सलामीवीर प्रत्येक सांगडे ज्याच्या बॅट मधून 2 धाबा आल्यात. चांगली लढत खत रंगा बघा रंगाबाई आज खरं तर ही रात्र त्यांनी गाजवली आहे. गुंडशेठ पाटील यांचं तुम्हाला प्राइज आलेलं आहेत रंगाबाई. तर अरुणदादा पाटील आमचे बुरदुलचे नक्कीच त्यांच्याकडून नितेश पाटीलला बघा विकेट हॅट्रिकला 2000 रुपयाचं प्राइज असेल. स्पर्धा मोठी आहे. मागुरू बक्षिसांची देखील बरसात होते. बरेच जण बक्षीस लावतात कोणी देत नाही. मगर रंगाला कोणी लावले तर देऊन टाका. बाई भरपूर नाचले तो. यावीचा बॉल हवेत आहे आणि ते विकेट मिळू शकली असती. महत्वाची विकेट होती राहुल काटेची. राहुल काटेला जीवनदान मिळालंय. टीम टोटल 3 धाबा. तर प्रत्येक विकेटसाठी नितेश पाटीलला आमच्या स्पर्धेचे आयोजक अर्थात नितेश दादा पाटील यांच्याकडून 500 रुपये असतील. तर व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे नितलस ग्रामपंचायतीचे सदस्य अरविंद पाटील. अरविंद आता मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. जिंकण्यासाठी 68 धाबेचं टार्गेट मोठे परंतु सुरुवात चांगली करावी लागेल आणि हेलिकॉप्टर उडवला ऑन साइड लॉंग ऑन रिजन मध्ये एक सिंगल. या मॅच मध्ये काय घडलं की सेकंड सत्र 68 टार्गेट आणि टार्गेटला पाठलाग करताना इथे सलामी वीर फक्त सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. 4 चेंडू फेकलेत. 5 धाबा आतापर्यंत एकवटले गेलेत आणि अद्याप आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये 2 चेंडू शिल्लक असतील. चला आलेत रंगाबाई आपल्या पाचशे आलेले आहेत. यावेळेस मात्र इथे क्लीन बोल्ड विकेट मिळतीये राहुल काटेची. गोल्डन विकेट खरं तर या मॅच मधली आणि राहुल काटे माघारी परत फक्त 2 चेंडू मध्ये 1च धाब्याचं योगदान दिलंय.
सगळं काही नीटनेटकं पाहायला मिळते, स्टँडर्ड क्वालिटीचं आयोजन पाहायला मिळते, परंतु महागुरु या सगळ्यांच्या पाठीमागे एक नाव आवर्जून उल्लेख झाला पाहिजे, प्रवीण दादा म्हात्रे. नक्कीच प्रवीण म्हात्रेंचा खऱ्या अर्थाने आपण आभार व्यक्त करू. रंगाला इथं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जात आहे. तर एक सिंगल आली आणि ओव्हरची समाप्ती आपण पाहिली. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी फक्त संग्राम 11 जर्मन नेतस टीम टोटल आपण पाहिली तर एक गडी बाद, फक्त 6 धावा. लक्ष भरपूर मोठं आहे, मात्र सुरुवात करताना ते फक्त 6 धावा आले. त्यांचा मेन बॅट्समन राहुल काटे बाद झालाय आणि तर येणारी जिम्मेदारी साहिल दरे आणि प्रतीक सांगडे या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती असेल. सेमीफायनलच्या लढतीमध्ये नक्कीच अपेक्षा होती राहुल काटेकडनं एखाद्या मोठ्या इनिंग्सची, परंतु राहुल काटेची बॅटिंग चालली नाहीये. फक्त एका धाब्याचं त्यानं योगदान दिला. प्रतीक सांगडे आणि आता साहिल दरे हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नितेश सुरेश पाटील निलजे यांचं आगमन झालेलं आहे. नितेश दादा पाटील यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. नवीन गोलंदाज झाले नागेश पाटील करत आता ओव्हर नंबर 2 साठी आणि त्याच्यासाठी प्राइज बघा स्वर्गीय करत आपण पहिले स्वर्गीय जनाबाई नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ नागेश पाटीलला विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं प्राइज आहे. नक्कीच आपण जाऊया मैदानावरती. भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळाली. महागुरु या स्पर्धेमध्ये जवळजवळ 34 संघ होते. या ग्राउंड त्यानंतर खेळपट्टी, संपूर्ण मंडप, डेकोरेशन, खरं तर पंच, समालोचक या सगळ्यांना इन्व्हाइट करण्यामागे प्रवीणदादा म्हात्रेचं संपूर्ण हातभार आणि नक्की त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि त्यांच्याच मुले मी तर म्हणेन ही स्पर्धा आज यशस्वीरित्या पार पडताना पाहायला मिळते. संपूर्ण आमचे गावठी क्रिकेट संघ बुर्दुल त्यांनी घेतलेली मेहनत त्यांचं देखील आपण कौतुक करूया आणि नक्कीच त्यांच्या संघाचं देखील या कौतुक करू. त्यांची देखील भरपूर मेहनत आहे. प्रवीण म्हात्रेच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण टीमने देखील खूप मेहनत घेतली आणि यांच्याच स्वप्नातून आता साकारली जाणारी खरं तर नेतेदादा पाटील यांचं स्वप्न होतं बुर्दुल नाईट्स मध्ये आणि ते स्वप्न आता साकार झालंय. खरं तर अंतिम टप्पा या सेमीफायनल नंतर फायनल मॅच आपल्याला नक्की पाहायला मिळतील. सेमीफायनलची दुसरी लढत आणि त्यानंतर फायनल मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कोलब्या टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय सिली मिड ऑफ रिझन मध्ये, रन्स येणार नाहीये. पण आता टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर धावा फलकावरती फक्त 7 धावा लागलेत. जिंकण्यासाठी अद्याप 61 धावेची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलला आता प्रहार करावा लागेल कारण टार्गेट मोठं आहे. सिंगल डबलनं काम चालणार नाहीये संग्राम 11 नित्तस टीमचं. पॅडल स्वीप करतोय, गॅप शॉट सिलेक्शन, बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा बाहेर, साहिल दरेच्या बॅटमधून चौकार. आहे 52+1 आदर्श क्रिकेटर प्रकाश पाटील बाबन यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रकाश यावं व्यासपीठावर आपले स्वागत आहे. नाही म्हणजे काल 1800 रुपये महागुरु आले आणि त्याच्यात 800 रुपये पडले नाचता नाचता कुठेतरी, म्हणून पैसे व्यवस्थित ठेव. यावेळेस लीडिंग एज विकेटच्या मागे प्रयत्न चांगला होता. एक सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या पुढे चालली आहे. नितस काढूनचा प्रयत्न सुरू आहे मैदानावरती मोठ्या पटक्यांचा, परंतु दाद द्यायला हवी इथे जनुमान निर्जय संघाच्या गोलंदाजाची अचूक नियंत्रित टप्प्याने गोलंदाजी. बघा हा चेंडू गुडलेन स्पॉटला होता, थोडा पडल्यानंतर डीप राहिला, बॅटची एज घेऊन पाठीमागे गेला, परंतु प्रयत्न तिथे चांगलं राहिलं. यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये पाठवलाय बॉलला डीप मिड विकेटच्या वरनं प्रतीक सांगडेनं बॉलला सीमारेखा बाहेर पाठवलाय. षटकार. विकेट हॅट्रिक साठी ती प्राइज आहे स्वर्गीय श्रीमंत अनंत पाटील, श्रीमंतबाई अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ दत्त अनंत पाटील यांच्याकडून 1500चं प्राइज आहे. गोलंदाजाचा ती सुवर्ण संधी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता
यावेळेस मात्र बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित टायमिंग नाहीये. रन्स त्या ठिकाणी प्राप्त होत आहेत. दोन धाबीने संघ पोहोचतोय. हळूहळू 20 या धावसंख्येवरती 20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. चेक करावं लागेल हाईट फॅक्टर. यस, आपण चेक करूया. तिसरे पंचांकडे आता मांग केली गेली आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहूया. इथे तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. डिसिजन पेंडिंग आहे आणि आता नक्कीच चेक केला जाईल. हाईट फॅक्टर एक्झॅक्टली कमरेपेक्षा जास्त उंचीला असेल तर नक्कीच तो चेंडू नो असतो आणि कमरेपेक्षा कमी असेल तर फेअर डिलिव्हरी. पंच तेच चेक करतात. परंतु बघा या खेळपट्टीवरती गेल्या 5 रात्र क्रिकेट पाहायला मिळाला. 34 संघांचा खेळ आपण पाहिला तरी सुद्धा महागुरु खेळपट्टी जशीच्या तशी टणक आहे. आणि मी तर कौतुक करेल या खेळपट्टीचं आणि संपूर्ण ग्राउंडचं. परंतु खेळपट्टी कोणी बनवली आहे तर मित्रो खरं तर रांजणपणाचे आमचे धीरज मोरवेकर जे उत्कृष्ट खेळपट्टी बनवतात, पिच क्युरेटर आहेत. सुंदर खेळपट्टी महागुरु बनवली. निश्चित स्वरूपात योगेश मडबी खऱ्या अर्थाने धीरजचं खऱ्या अर्थाने कौतुक करू. बघा मैदानामध्ये ज्यावेळेस आम्ही विकेटची पाहणी केली, प्रवीण म्हात्रे बुर्दुल यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की विकेट आहे. अजून 2 दिवस जरी स्पर्धा सुरू असती तरी विकेटमध्ये काहीच थोड्या अर्थाने बदल झाला नसता. कारण विकेटमध्ये खऱ्या अर्थाने एकदम रंग आहे आणि रंग असल्यामुळे सामन्यामध्ये रंगत आहे खऱ्या अर्थाने. योगेश नक्कीच महागुरु खेळपट्टी अद्यापित जशीच्या तशीच आहे आणि प्रत्येक खेळाडूंना आल्या त्याचं वर्णन केलं की अगदी सुंदर खेळपट्टी. खेळाडूंना अनुकूल, खरं तर फलंदाजीला जास्त अनुकूल ठरणारी खेळपट्टी आज धीरज मोरबेकरच्या माध्यमातून बनवण्यात आलेली आहे. बॉल पुन्हा एकदा लॉब केलाय. यावेळी स्क्वेअर रिझन मध्ये फिल्डर आले परंतु बॉलला थांबवणं कठीण झालंय. बॉल सीमारेखा बाहेर चौकार. सहा जणी बाया भोकल्या आहेत पण घरी गेल्यावर चटणी झाली नाही पाहिजे. तर कॅमेरामॅन नितेश दादांकडे खऱ्या अर्थाने एक वाद्येश्वर एंटरप्राइजेसचे ओनर्स अतिशय कमी वयामध्ये शून्यातून ज्याप्रमाणे शून्यातून विश्वाची निर्मिती होते, एक शून्यातून ज्याने विश्व निर्माण केलं ते नितेश दादांना पाहतो खऱ्या अर्थाने. आणि योगेश या स्पर्धेमध्ये एक आवर्जून आपल्याला अभिमानाने सांगावं लागेल कारण या स्पर्धेमध्ये नितेश दादांनी खऱ्या अर्थाने राजकारणाचं खऱ्या अर्थाने एकही खऱ्या अर्थाने राजकारण ते बघायला मिळालं नाहीये. त्यांनी सांगितलं या व्यासपीठावर राजकीय चपला काढूनच सर्व अनेक दिग्गज इथे येत असतात. गावातील सर्व ग्रामस्थ आलं आणि गावातील सर्व ग्रामस्थांचं खऱ्या अर्थाने नारायण शेठ पाटील परिवाराच्या वतीने जाहीररित्या सत्कार केलं गेलं खऱ्या अर्थाने. आणि हे आहे यालाच म्हणतात मित्रांनो की प्रत्येकाच्या मनामनावर अधिराज्य गाजवणारी तुम्हा सर्वांचा अभिमान खऱ्या अर्थाने स्पर्धा पाहतो. सरपंच चषक 2024 O2 योगेश मडबी. नक्कीच महागुरु नितेश दादांचं कौतुक केलं पाहिजे आणि खरं तर सर्व ग्रामस्थांनी त्यांचं कौतुक केलं की कुठल्याही प्रकारचं राजकारण नाहीये. संपूर्ण गाव आणि मी स्कोर झालाय या ठिकाणी 24 गरजे 44 धाबेचे येणारे 12 चेंडू. महागुरु खरं तर काल देखील ती चर्चा झाली. एक गाव एक स्पर्धा. आपण प्रत्येक गावामध्ये 2-3 स्पर्धा पाहतो परंतु बुर्दुल असे गाव आहे ज्या ठिकाणी फक्त एकच स्पर्धा असते संपूर्ण गावाची मिळून. बॉलला पाठवलाय कव्हर रिझन मध्ये आणि शतरक्षक जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू निघून गेलाय सीमारेखा बाहेर. चौकार. समीकरण होतं 12 चेंडू 44 आणि आता उर्वरित समीकरण 11 चेंडू 40 धाबेची गरज आहे. रंगाबाईचा मोड भरपूर आहे. नक्की यावर्षी त्याला पुरस्कार मिळणार. शांततेचे प्रतीक हिंद केसरी आपण त्याला पुरस्कार देऊया. धावसंख्या आपण पाहिली तर आता 28 वरती पोहोचली. गरज येत 40 धाबेची. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये.
यू क्रिएट अ हार्ड वर्क गॉड ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं महागुरु. जेवढा लक्ष मोठा आहे तेवढा संघर्ष तुम्हाला मोठा करावा लागेल. तर या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 68 धावेचं भलं मोठं आव्हान आणि त्याला उत्तर देताना आतापर्यंत 13 चेंडूमध्ये फक्त 29 धावा आल्यात आणि संघर्ष राहिले 11 चेंडू. इथनं 39 धावेची आवश्यकता असेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. संघर्ष भरपूर मोठा आपल्या मैदानात मध्ये पाहायला मिळतोय. परंतु इथनं येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावेची गरज आहे नितोज क्रिकेट टीमला. प्रयत्न सुरू आहेत परंतु इथे पुन्हा एकदा पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आला. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी आणि टीमची टोटल सध्या धावा पळकावती 30 धावा. आता राहिलेत 38 धावा. येणारे 11 चेंडू. क्रिकेट खेळ सरड्यासारखा रंग बदलणार आहे. कधी क्रिकेटमध्ये काही होऊ शकतोय. तर कधी कधी जिंकणारे संघ अचानक हारताना आम्ही पाहिलेत. कधी कधी हारणारे संघ अचानक क्रिकेटमध्ये जिंकताना पाहिलेत. हाच तो सुख दुःखानं भरलेला क्रिकेटचा खेळ आहे. कधी सुखाची चव तर कधी दुःखाची चव क्रिकेटमध्ये चाखावी लागते. परंतु येणारे 11 चेंडू आता 38 धावेची आवश्यकता आहे. चला स्पीड करा, स्पीडअप करा. थोडं पंच आपण लक्ष द्या कारण वेळ भरपूर महत्वाची आहे. या मॅच मध्ये भरपूर वेळ वाया चाललाय. जिंकण्यासाठी 11 चेंडू राहिलेत आणि आता जिंकण्यासाठी 38चं समीकरण. चांगला चेंडू बॅक साईडला आलाय. चेंडू बॅकबॅट स्पेल रिजन मध्ये फिल्डर दूर वरनं आले आहेत आणि जोपर्यंत चेंडू उचलून पेक करेल तोपर्यंत पुन्हा 2 धावा मिळाल्या. सिंगल डबलच्या माध्यमात संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. परंतु प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल आली तर मात्र सामना जिंकणं कठीण होईल कारण 10 चेंडू आणि आता समीकरण आहे 36 धावेचं. टीम टोटल झाली आहे 1 गडी बाद 32. एक बाद झाला खेळाडू खरं तर राहुल काठे जो या टीमचा तारणहार होता परंतु तो लवकर बाद झाला आणि जिम्मेदारी आता 2 खेळाडूंच्या खांद्यावरती साहिल दरे आणि प्रत्येक सांगडे. प्रयत्न सुरू आहेत परंतु यावेळेस बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जजमेंट करतात. वेल जज, वेल कॅच. खरं तर अजयचं कौतुक केलं पाहिजे. सिनियर खेळाडू आहे आणि त्यानं झेल टिपला. त्यानंतर चर्चासूत्र सुरू झालं आणि ते विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर होतोय. साहिल दरे बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 2 साहिल दरे देखील बाद झाले. ज्या खेळाडूकडनं देखील अपेक्षा होती तोही लवकर बाद झाला. खरं तर राहुल आणि त्यानंतर साहिल दरे आणि आता जिम्मेदारी आहे येणाऱ्या ओमकार पाटीच्या खांद्यावरती. तरी ते बघा एका व्यक्तीचा मोबाईल हरवला होता आणि निश्चित स्वरूपात एका व्यक्तीने खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे हा मोबाईल आमच्याकडे सुपूर्द केले. शरद तुमचं मनपूर्वक अभिनंदन इथे करतो. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. बघा कुणाचा मोबाईल हरवलाय भेटले तर नक्कीच कौतुक करूया आमच्या प्रेक्षकांचं. नेहमी आमचे प्रेक्षक वर्ग प्रत्येक क्रीडा स्पर्धेला त्यांचं खूप मोठं योगदान असतं. सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करूया. बॉलला पाठवलाय यावेळेस डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग 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 बिग वे. ओमकार पाटीलच्या बॅट मधून षटकार. संघाचे बघा मधल्या फलीमध्ये 2 जे फलंदाज आहेत. एका बाजूला ओमकार असतो, कधी कुणाल भोईल. कुणाल म्हणजे मोतीराम शेठ पाटील माजी सरपंच त्यांचा नातू आहे. सागर पाटील यांचा जो खऱ्या अर्थाने भाचा आहे आणि त्याचबरोबर ओमकार हे 2 प्लेयर यांना कधी मदतीला धावून येत असतात. नक्कीच महागुरु आल्या आल्या षटकार ठोकले. धावा पडकावरती 38 रन्स लागलेत परंतु येणारे 8 चेंडू आता 30 धावेची गरज आहे. चांगला चेंडू कमबॅक होतोय पुन्हा एकदा. या चेंडूवरती डॉट आलाय. धावांची गरज आहे परंतु डॉट चेंडू आता सामन्यामध्ये दबाव निर्माण करू शकतील. एवढी मोठी लढत मैदानावरती सेमीफायनलची पहिली मॅच इथनं जिंकणारा संघ मेगा फायनलमध्ये पोहोचेल आणि बऱ्याच साऱ्या 34 संघांचं स्वप्न होतं मागुरू की सरपंच चषकाच्या अंतिम फेरीमध्ये अर्थात सेमीफायनल मधून फायनल मध्ये पोहोचण्याचं. परंतु 4 संघ नशीबवान राहिले ते सेमीफायनल मध्ये पोहोचले. त्याच्यातनं पहिली लढत आपण पाहतोय नितोज विरुद्ध तुम्ही निलजे ही लढत पाहताय.
पुन्हा एकदा बॉल हवेत, मिस टायमिंग, खेळाडू इथे स्वतः गोलंदाज झेल टिपलाय आणि विकेट महत्वाची. 3 षटकं समाप्त झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संग्राम 11 नितलस टीम रन संख्या 38. तर इथे अरविंद पाटील नितलस ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य या. अरविंद या तुमचा सन्मान इथे केला जाईल. विद्यमान सदस्य आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही बोलणार आहोत. नक्कीच महागुरु पुन्हा एकदा अलाउन्स मध्ये असेल बघा. मॅन ऑफ द सिरीजच्या ज्या धावा आहेत त्या फक्त सेमी फायनल पर्यंत ग्राह्य धरल्या जातील. म्हणजेच फायनल मध्ये ज्या तुम्ही धावा बनवाल त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीये. आणि 1 विकेट साठी 5 पॉइंट हे देण्यात येणार आहेत. याची देखील आम्ही सुरुवातीपासून अनाउन्समेंट केली आहे. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तर नितेश पाटील निलजे यांचा सन्मानित केलं जाणार. योगेश अतिशय चांगल्या प्रकारे बघा उपांत्य फेरीपर्यंत खऱ्या अर्थाने एखाद्या फलंदाजाच्या नावावर ज्या धावा असतील, रन्स असतील किंवा विकेट असतील या मात्र उपांत्य फेरी अर्थात सेमीफायनल पर्यंत त्या ग्राह्य धरल्या जाणार आहेत. परंतु अंतिम ज्यावेळेस अंतिम फेरीकडे जो संघ वाटचाल करेल त्याचा मात्र किती जर तुम्ही शतके केली साकारली तरी ते काउंट केलं जाणार नाहीये. मालिकावीरसाठी ओ टू कॉमेंट्री बॉक्स. महागुरु अर्थात आता शेवटचं अंतिम षटक आणि इथनं 30 धावेची गरज आहे. सेमी फायनल पर्यंत आपल्या धाबा काउंट केल्या जातील मॅन ऑफ द सिरीज साठी. आणि सगळ्यात महत्वाची अनाउन्समेंट म्हणजे ज्या खेळाडूला बाईक मिळेल त्या संघाचे 15,000 रुपये हे आयोजन कमिटीकडे जमा केले जातील. बघा एबन जोडी करत प्रवीण मात्रे आणि नितेश दादा पाटील. मित्रो एक आयोजक आहे परंतु तो आयोजक कसं सक्सेसफुल करायचं या पाठीमागे नाव कोणाचं असेल तर एकच नाव महागुरु प्रवीण मात्रे. निश्चित स्वरूपात योगेश आज आपल्यासारख्या सर्व समालोचकांना आमंत्रित केले ना त्याचं श्रेय सुद्धा प्रवीण मात्रे आम्ही आवडतो ना. वी आर प्राऊड ऑफ यू. तुझ्याबद्दल आम्हाला खऱ्या अर्थाने तुमच्याबद्दल गर्व आहे. नाही महागुरु 34 संघ इन्व्हाइट करणं म्हणजे भरपूर कठीण आहे कारण आम्ही देखील कधी कधी ते काम करतो. परंतु आज प्रवीण मात्रेनं 34 संघांना इन्व्हाइट केलंय. बरेच सारे त्याच्यावरती बोलबाले असतात परंतु प्रवीण मात्रे कधी घाबरत नसतो. नेहमीच एकदम दमदार मध्ये त्याची एंट्री असते. खरं तर प्रवीण मात्रेंचं कौतुक केलं पाहिजे. प्रत्येक स्पर्धा बुर्दुल गावाची सफल होण्यामागे त्याचं कारण असतं आणि त्याच्या पाठीमागे प्रवीण मात्रेचं भरपूर मोठं हात असतं. चांगला चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये फेकलाय. इथे रन्स तर मिळते 1 परंतु सिंगलला काही फरक पडत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये हनुमान निर्जे टाळ्यांचा आवाज आता वाढलाय कारण संघ मजबूत स्थितीमध्ये पोहोचलाय. सामना 4 चेंडू राहिलेत आणि फक्त आता मॅच मध्ये औपचारिकता असेल कारण 4 चेंडू मध्ये 4 षटक जरी आले तरी सामना जिंकणं कठीण होणार आहे. कारण 68 लक्ष आहे आणि इथे 29 धावा येणार आहे 4 चेंडू मध्ये. बघा राजदादा पाटील काटे यांचे मॅचला एन्जॉय करतात आणि नक्कीच तर राजदादा पाटील मॅच एन्जॉय करतात. आमचे काटे गावचे त्यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 3000 प्राइज. नक्कीच काटे म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव येते ग्रामीण क्रिकेट टेनिस चे अध्यक्ष विनोददादा पाटील. नेहमीच त्यांच्या मुले तर खरं तर डोंबिवली अर्थात ग्रामीण टेनिस क्रिकेटला चांगलं नवीन स्वरूप आलंय. नक्की ते देखील मॅचला एन्जॉय करतात. विनोददादा पाटील आपण मॅच एन्जॉय करत असाल तर आपलं देखील आम्ही स्वागत करतोय. आणि त्याच सोबतीनं खरं तर काटे ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व सरपंच आणि 40+ अध्यक्ष खरं तर आमचे सन्मान्य काशीनाथ दादा पाटील हे देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात नियोजित टीमला. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. दमदार व्यक्तिमत्व काशीनाथ दादा पाटील आपण मॅच एन्जॉय करत असाल तर आपलं देखील आम्ही श्रद्धेच्या वतीने स्वागत करू. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे कारण संपूर्ण परिसरामध्ये ज्यांच्या माध्यमातून बाईक पुरस्कृत केली जाते ते काशीनाथ दादा पाटील. आपलं देखील स्वागत. नक्कीच आज येणार होते परंतु काही कारणास्तव त्यांना इथे येता आलं नाहीये. नक्की दिलगिरी व्यक्त करतात दादांच्या वतीने आम्ही देखील. तर इथे सामन्यामध्ये फक्त औपचारिकता असेल कारण सामना एकतर्फा झालाय. हनुमान निर्जय संघाच्या बाजूने निर्जय संघाने संघर्ष केला पहिल्या मॅच मधून. खरं तर या सेमीफायनलच्या लढतीमध्ये देखील चांगला क्रिकेट पाहायला मिळालं आणि सेमीफायनलच्या लढतीमध्ये खरं तर आपण पाहिलं 23 धावेची खेळी करणारा विशाल पवार आणि नितेश पाटील 27 धावेची खेळी केली आणि त्यांच्या ताकदीने त्यांच्या जोरावरती इथे सामना जिंकलाय. खरं तर हनुमान निर्जय संघ
जातोय सरळ या सरपंच षटकाच्या अंतिम फेरीमध्ये मेगा फायनल मध्ये. अभिनंदन निळजे संघ. योगेश मडवी निश्चित स्वरूपात उपांत्य फेरीची लढत झाली. खऱ्या त्याने वर्तमान स्थितीमध्ये लढत आपल्या भेटीसाठी आली. एका बाजूला जानमान हिलजे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ संग्राम 11 जानमान नितलस.